नोंदणी व मुद्रांक विभागाच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ASR म्हणजेच ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स, ज्याला रेडी रेकनर रेट सुद्धा म्हणतात, त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. ASR ही सर्व्हिस आपल्याला बिल्डिंग्स आणि जमीन यांसारख्या इमूवेबल प्रॉपर्टीजची मार्केट व्हॅल्यू समजावून देण्यास मदत करते. ASR डिस्ट्रिक्ट, तालुका आणि विलेजनुसार डिटरमाइन करण्यात येते आणि प्रॉपर्टीजचं लँड, रेसिडेन्शियल एरिया, कमर्शियल एरिया आणि इंडस्ट्रियल एरिया या पद्धतीने वर्गीकरण करण्यात येते. पुढे ASRचं वर्गीकरण अर्बन एरिया, इन्फ्लुएन्स एरिया आणि रुरल एरिया अशा पद्धतीने करण्यात येतं. म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपल काउन्सिल आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड एरिया यांच्या हद्दीतील एरिया हा अर्बन एरिया असतो. तसंच जो एरिया म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपल काउन्सिल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, नगरपंचायत यांच्या भोवताली आहे आणि जिथे प्रचंड डेव्हलपमेंट सुरू आहे किंवा जे इम्पॉर्टंट ठिकाण आहे तो एरिया इन्फ्लुएन्स एरियामध्ये येतो आणि जो एरिया इन्फ्लुएन्स किंवा अर्बन एरियामध्ये मोडत नाही तो एरिया रुरल एरिया असतो. ASR जनरेट करण्यात डिपार्टमेंट ऑफ टाउन प्लॅनिंगचा रोल खूप महत्त्वाचा असतो. टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट लोकल गव्हर्नमेंट बॉडीजच्या सहाय्याने माहिती मिळवून ते रिपोर्ट्स चीफ कलेक्टर ऑफ रिव्हेन्यू म्हणजे IGR ऑफिसला सबमिट करतात. तर ही सर्व्हिस अवेल करण्यासाठी आपल्याला विभागाच्या वेबसाईटवर जायचं आहे. ही वेबसाईट इंग्लिश आणि मराठी या 2 भाषांमध्ये उपलब्ध आहे. स्क्रोल डाऊन केल्यावर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये EASR हा ऑप्शन आपल्याला दिसेल. यात विषय ओळख, सेवा, मार्गदर्शक पुस्तिका आणि प्रश्नोत्तरे दिलेली आहेत. आपण सेवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा दिसेल, ज्यात सर्व जिल्हे आहेत. ज्या जिल्ह्याचा ASR चेक करायचा आहे तो जिल्हा आपण सिलेक्ट करायचा आहे. इथे मी पुणे जिल्हा सिलेक्ट करतोय. त्यानंतर ASRचं हे पेज ओपन होईल. इथे लँग्वेजचं ऑप्शन दिलेलं आहे, इंग्लिश किंवा मराठी. आणि इथे आपण पाहू शकतो की 2014 ते 2021-22 पर्यंतचे रेडी रेकनर रेट्स म्हणजेच ASR आपण पाहू शकतो. इथे आता मी 2014 सिलेक्ट करतोय. नंतर इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे, हवेली मी सिलेक्ट केलाय आणि विलेज नेम मी कोथरूड सिलेक्ट करतोय. आता इथे बाय डिफॉल्ट लोकेशननुसार रिझल्ट दिसत आहे आणि इथे आपण सर्वे नंबरनुसार सुद्धा ASR चेक करू शकतो. इथे खुल्या जमिनीचा रेट दिलेला आहे, ऑफिसेसचा रेट आहे, रेसिडेन्सीजचा रेट आहे, दुकानांचा रेट आपण पाहू शकता. खुल्या जमिनीचा जो रेट आहे तो प्रति हेक्टरनुसार दिलेला असतो आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी चौरस मीटर हे युनिट आहे. इथे या लोकेशनमधील सर्व उपविभागांचे रेट्स आपण पाहू शकतो आणि इथे सर्वे नंबर या ऑप्शनवर क्लिक केल्यावर त्या एरियातील सर्वे नंबर्स आपल्याला इथे शो होतील. आता सर्वे नंबरनुसार सर्च करण्यासाठी आपण यातलाच एक सर्वे नंबर सिलेक्ट करूयात. सर्वे नंबर सिलेक्ट करून तो नंबर इथे एंटर करायचा आहे. 427 मी सिलेक्ट केला आहे आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे आपण पाहू शकतो की त्या सर्वे नंबरमधील रेडी रेकनर रेट्स आपल्याला दिसत आहे. आता हे 2014चे रेट्स आहेत. आता आपण याच एरियाचे रेट्स 2021-22 मधील चेक करूया. इथे वर्ष सिलेक्ट केलं आहे. इथे तालुका आणि विलेज एंटर करायचा आहे आणि इथे सर्वे नंबर 427 मी एंटर करतोय. आपण पाहू शकतो की 2021-22 नुसार या सर्वे नंबरमधील प्रॉपर्टीजचे रेट कशा पद्धतीने दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण सर्वे नंबर किंवा लोकेशननुसार रेडी रेकनर रेट्स म्हणजेच ASR पाहू शकतो. अधिक माहितीसाठी आपण विभागाच्या सारथी हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.